आता मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, सध्या जे काही चालले आहे ना, त्यात लोक तुम्हाला फक्त घाबरवत आहेत. तिसरं महायुद्ध होणार, रिसेशन येणार, इस्रायल-इराण युद्ध थांबणार नाही, ऑइल क्रायसिस येईल, लॉकडाऊन लागेल, अशा कितीतरी गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. पण जर मी तुम्हाला डेटा दाखवून सांगितलं की हा काळ घाबरण्याचा नाही तर आयुष्यात एकदाच येणार आहे, एका मोठ्या संधीपैकी एक आहे, तर ही अशी संधी आहे जी प्रत्येकासाठी नाही, पण ज्यांना समजेल त्यांना खूप श्रीमंत बनवू शकते. आता ते कसं शक्य आहे ते आपण शांतपणे समजून घेऊया. सर्वात आधी आपण एक गणित समजून घेऊया. स्टॉक मार्केटमध्ये बुल मार्केट म्हणजे वाढीचा काळ असतो. साधारणपणे हा काळ 1.5 ते 4.5 वर्षापर्यंत चालतो. या कालावधीत सरासरी रिटर्न किती मिळतो? जवळपास 100%. म्हणजे तुमचे पैसे दुप्पट होतात. डिस्क्लेमर, हा कंटेंट फक्त शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. यामध्ये दिलेली कोणतीही माहिती गुंतवणूक सल्ला नाही आहे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणे जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी सल्ला घ्या. आता दुसऱ्या बाजूला येऊया. बिअर मार्केट म्हणजे घसरणीचा काळ. हा काळ 1 ते 1.5 वर्षापर्यंत चालतो. मार्केट सरासरी 30 ते 35% पर्यंत खाली येऊ शकतो. म्हणजे एकीकडे 100% नफा आणि दुसरीकडे 35% रिस्क. तुम्ही स्वतः विचार करा की कोणता पर्याय फायदेशीर आहे. आता एक महत्वाची गोष्ट, मार्केट नेहमी सरळ वर किंवा खाली जात नाही. अनेकदा ते कन्सोलिडेशन फेज मध्ये असते, म्हणजे वर खाली होत राहते, आणि हा काळ साधारण 17 महिने चालू असतो. पण त्यानंतर पुढील 12 महिन्यात मार्केट जवळपास 30% वाढू शकते आणि पुढील 3 वर्षात 70 ते 75% रिटर्न देऊ शकते. इतिहास बघितला तर 2003 ते 2008 या काळात मार्केटने तब्बल 640% रिटर्न दिला होता. 2014 ते 2017 मध्ये 60% रिटर्न दिला. 2020 ते 2021 मध्ये फक्त 1.5 वर्षात पैसे दुप्पट झाले. पण हे सगळं कोणाला मिळालं? जे मार्केटमध्ये टिकून राहिले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रॉफिट लवकर बुक करतात पण लॉस मध्ये थांबून राहतात. याला लॉस बायस म्हणतात. 1000चा नफा मिळाला तर जितका आनंद होतो त्यापेक्षा 1000चा तोटा झाला तर तितकाच जास्त वेदना होतात. त्यामुळे लोक चुकीचा निर्णय घेतात. आता सध्याच्या परिस्थितीकडे येऊया. मार्केट थोडं खाली आहे आणि लोक घाबरले आहेत, पण इतिहास सांगतो की बुल मार्केटमध्ये 10 ते 15% करेक्शन नॉर्मल आहे. म्हणजे सध्या जे चाललं आहे ते काही असामान्य नाहीये. दीर्घकालीन गुंतवणुकीबद्दल एक खूप महत्वाचा डेटा आहे. जर तुम्ही 5 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहिला तर इतिहासात कधीही तोटा झालेला नाही, म्हणजे लॉस होण्याची शक्यता 0 असते. जागतिक मार्केटमध्येही तेच दिसतं. 1 वर्षासाठी गुंतवणूक केली तर 75% नफा, 10 वर्षांसाठी केली तर 95% पेक्षा जास्त वेळ नफा होऊ शकते, आणि 20 वर्षांसाठी केली तर जवळपास 100% तुम्हाला नफा होऊ शकते. आता काही लोक लॉस डेकेट बद्दल बोलतात, 2000 ते 2009, पण त्या काळातही योग्य स्टॉक्स निवडले असते किंवा SIP केली असती तर चांगले रिटर्न्स मिळाले असते. महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केट दीर्घकाळात नेहमी वाढतं, कारण कंपन्या नफा कमवतात, अर्थव्यवस्था वाढते आणि लोक खर्च करत राहतात. युद्ध असो किंवा क्रायसिस असो, सुरुवातीला पॅनिक असतो पण नंतर रिकव्हर होते. इतिहास सांगतो की युद्ध सुरू झाल्यावर सुरुवातीचे 30 दिवस मार्केट जवळपास 8 ते 10% पडतं, पण पुढील 40 ते 45 दिवसात ते परत उभं राहतो आणि त्यानंतर 6 ते 12 महिन्यात नवीन हाय बनवतो. म्हणजे ज्यांनी घाबरून विक्री केली ते नुकसान करतात आणि ज्यांनी धीर धरला किंवा खरेदी केली ते नफा कमावतात. आता प्रश्न येतो की काय करावं? तुमच्याकडे 3 पर्याय आहे. नंबर 1, होल्ड करा. जर तुम्ही आधीच गुंतवणूक केली असेल तर शांत बसा, विकल्याशिवाय लॉस होत नाही. नंबर 2, सेल करा. आता निर्णय तुमचा आहे, पण डेटा सांगतो की हा योग्य वेळ नाही. नंबर 3, खरेदी करा. हा सर्वात स्मार्ट पर्याय असू शकतो जर योग्य पद्धतीने केले तर. मी सुचवेन की रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग म्हणजे RCA करा. म्हणजे काय? मार्केट खाली येत असेल तर थोडं खरेदी करा. बाय ऑन डिप ही स्ट्रॅटेजी वापरा. लॉंग टर्म मध्ये मार्केट कशावर चालतं? ना युद्धावर ना बातम्यांवर, तर कंपन्यांच्या प्रॉफिटवर. तुम्ही आजही खर्च करत आहात, मोबाईल रिचार्ज, पेट्रोल, खरेदी, म्हणजे कंपन्या कमवतच आहे, त्यामुळे मार्केट ही वाढणारच. शेवटी एकच गोष्ट, लोक भीतीत विकतात आणि लोभात खरेदी करतात. तुम्ही उलट करा, भीतीत खरेदी करा आणि लोभात विका. हा काळ घाबरण्याचा नाही, तर समजून घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आहे. डेटा तुमच्या बाजूने आहे, फक्त धैर्य आणि संयम लागेल. आता तुम्ही ठरवा, तुम्ही घाबरणार आहात की संधी पकडणार आहात. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.